नाशिकमधल्या तपोवनच्या मुद्द्यावरून पर्यावरण प्रेमींसह विरोधक आक्रमक झालेत। दुसरीकडे आम्ही काही विदेशी प्रजातीची आणि रोपट्यांना हात लावणार असून जुने वृक्ष तोडणार नसल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। पाहुयात नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये। रामसीतेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकच्या ऐतिहासिक तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापू लागलाय। पर्यावरण प्रेमींसह विरोधकांनी झाडं तोडण्यावरून सरकारला इशारा दिलाय। 2026 ला कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधूंना राहण्यासाठी सरकार शेकडो झाडं तोडणार आहे। मात्र ज्या जंगलात रामसीतेनं वास्तव्य केलं, जिथे वृक्षांच्या सानिध्यातच तपाला महत्त्व आहे, तिथेच धर्मकार्यासाठी वृक्षतोड का असा प्रश्न विचारला जातोय। विशेष म्हणजे वनाच्या सानिध्यातलं तप म्हणून ज्या तपोवनाचं महत्त्व आहे, तिथेच साधूंच्या तात्पुरत्या सानिध्यासाठी या वनावर कुऱ्हाड का हा देखील मुद्दा पुढे आलाय। सरकारनं साधूंच्या निवासासाठी दुसरी जागा द्यावी, आम्ही एकही झाड तोडू देणार नसल्याचा इशारा सरकारला देण्यात आलाय। दुसरीकडे याआधी 10 वर्षांखालची झाडं तोडू असं म्हणणारे मंत्री गिरीश महाजन आता झाडांऐवजी रोपटे असा शब्द वापरतात। मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आज नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या। म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या। तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका। तुम्ही आम्ही झाडं लावू, खड्डे खोदू, झाडं लावू, त्याला ड्रीप करू, पाण्याची व्यवस्था करू, त्याचं तुम्ही बघा, तुमचं समाधान झाल्यावर बघा मला सांगा हो की नाही म्हणून। आम्ही असं म्हणत नाही की आम्ही लावून टाकू, करून टाकू। आता आधी आम्ही लावू आणि मग तुम्हाला दाखवू, मग तुम्ही सांगा मला काय करायचं। कुंभमेळ्याच्या आडून जागा हडपण्याचा डाव तर नाही ना, अशी ही शंका अनेकांनी वर्तवली आहे। राज ठाकरेंनी म्हटलंय की नाशिक पालिकेत मनसे सत्तेत असताना सुद्धा कुंभमेळा झाला, आमच्या उत्कृष्ट नियोजनामुळे एकही झाड तोडण्याची वेळ आली नाही, मग आताच वृक्षतोड कशासाठी? इथली झाडं तोडून दुसरीकडे झाडं लावू अशी पोकळ आश्वासनं सरकारनं देऊ नये, कारण ते कधीच होत नाही। जिथे सरकारकडे याहून 5 पट झाडं लावण्याची जागा आहे, तिथेच सरकारनं साधुग्राम करावा। साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये। काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, ती झाडं कुठेही दिसत नाहीत। नाशिककरांचा वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे। नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम राहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील, असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय। आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही, साधुग्रामला नाही, मात्र त्यासाठी जी हजारो झाडांची कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते। कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते। मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय? कुंभ के नाम पर वहाँ की सरकार इन वृक्षों को काटेगी, काट करके साधु संतों को शिविर के लिए जगह देगी, ये दिखाएगी कि देखिए हमने आपके लिए कितना अच्छा किया। और जब कुंभ पूरा हो जाएगा तो चूंकि वृक्ष कट चुके होंगे तो फिर वहाँ पर कोई सरकारी योजना ला दी जाएगी या अपने किसी व्यक्ति को वहाँ पर अलॉटमेंट कर दिया जाएगा। पुराण काळामध्ये महाभारतामध्ये वनपर्व नावाचा एक पर्व आहे। वनपर्व त्याच्यामध्येच वन आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छति। आधी असे अनेक सूत्र त्याच्यामध्ये आलेले आहे, ते पण हेच सांगतं की वृक्षछेदन म्हणजे वंशछेदन आहे, त्यामुळे हे महापाप सरकारने मुळीच करू नये। हिंदू धर्मातल्या मान्यतेनुसार अनेक साधू संन्यस्तांना वनातच झाडांच्याच सानिध्यात जीवनाचा अर्थ उलगडलाय, मग त्याच साधूंच्या तेही तात्पुरत्या निवासासाठी शेकडो झाडांची कत्तल का हे कोडं बनलंय। धर्मकार्यासाठी झाडांची कत्तल साधूंना तरी पटते का हा देखील एक प्रश्न आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरेपासून ते वन वाढवावे, जल सांभाळावे असे संदेश आपले महापुरुष आणि संत महात्म्यांनी या मातीला दिलेत। त्याच महाराष्ट्रात साधूंच्याच तात्पुरत्या निवासासाठी शेकडो झाडं तोडली जात असल्यानं सरकार टीकेचं धनी बनलंय। दरम्यान तपोवनातल्या वृक्षतोडीवरून सोशल मीडियातही वाद प्रतिवाद रंगलाय। जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि
असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे. आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही. आणि ह्या झाडावर सुद्धा मार्किंग आहे, कारण आता बरेच जण म्हणतात की त्या 1700 झाडांमध्ये सगळे नॉन नेटिव्हच आहे वगैरे. असं नाहीये, ही देशी झाड आहे, ही चिंच आहे. ह्या झाडाने किती कुंभमेळे पाहिले असतील. हा हेरिटेज वृक्ष आहे. तो परत प्लॉट उभे राहतील, मोठमोठ्या कंपन्या उभे राहतील, हा थॉट होऊन जाईल भाई. खरं सांगतो. आणि एक गोष्ट सांगतो, नाशिककरण आहे ना, हातात बांगड्या भरून घ्यावा भाई. तेव्हा सुद्धा दत्त मंदिर वाचवायच्या वेळेस म्हटलं होतं नाशिककरांनी सपोर्ट करा, कोणी सपोर्ट केला नाही. नाशिकचं पण दिल्ली झालं तर हे इन्फ्लुएन्सर लोक किंवा बाकी लोक तर घरात एअर प्युरिफायर महागाचे लावून घेतील, पण सामान्य जनतेने काय करायचं. तपोवनातलीच 1700 झाडं कट करून, वनातलीच 1700 झाडं कट करून विकास करणार आहात कुंभमेळ्यासाठी. जिथे अमृत कण पडले तिथेच अशा झाडांची कत्तल होणार आहे. आणि वॉटरचा वापर साधू महंतांना राहण्यासाठी करता येईल. इथं जर मेंटेनन्स केलं, इथं साफसफाई केली, साधू महंतांना इथं राहता येईल. त्याचप्रमाणे नेहरू नगरच्या बाजूलाच गांधीनगर सुद्धा आहे. मोठे मोठे पटांगण आहेत, असे 500,000 क्वार्टर्स दोन्ही मिळून असतील. तर आमची झाडं वाचवा आणि ह्या जागेचा उपयोग करा. वंदे मातरम. ज्या गोष्टी करता कुंभमेळा होतोय त्या नदीच्या आशे आले, आणि आपल्या इथं कसलं चाललंय, झाडं, तपोवनातले झाडं जे यापूर्वी कधीच तोडायची इच्छा नाही झाली, पण आता ते सगळ्या वातावरण निर्मित केलं जातं. जर मंत्री महाजनांच्या दाव्यानुसार फक्त रोपटेच तोडायचे आहेत, तर तपोवनातल्या 1700 झाडांना मार्किंग का केलं गेलंय याचंही उत्तर मिळत नाहीये. तर आम्ही दुसरीकडे 10 पट झाडं लावू इतकंच उत्तर सरकारकडून दिलं जात आहे. मात्र याआधी सरकारनं वायदा केलेली अशी किती झाडं जगली आहेत याचाही डेटा उपलब्ध नाही. आधी 10 वर्षांखालची झाडं तोडू म्हणणारे महाजन आता झाडांऐवजी रोपटे तोडू म्हणतायत. रोपट्याचा अर्थ ढोबळमनानं पाळण्यातलं बाळ असा लावता येईल, जे 15 दिवस ते 2 ते 3 महिन्याचं असतं. बियाण्यापासून ज्याला नुकतीच पानं आली आहेत आणि ते कुंडीतून हलवायला सोपं आहे, त्याला वनस्पतीशास्त्रात रोपटं म्हटलं जातं. रोप हे 3 महिन्यांपासून 1 ते 2 वर्षांचं असतं, जे एका जागेवरून इतरत्र लावायला सोपं असतं. उदाहरणार्थ फळझाडांची 6 महिने ते 1 वर्षांची रोपं नर्सरीत मिळतात, म्हणून त्याला रोप म्हटलं जातं. आणि ज्याचं वय 2 ते 3 वर्षांहून अधिक आहे, ज्याचं मूळ जमिनीत घट्टपणे रुजलंय, त्याला झाड म्हटलं जातं. आता हे रोप आणि रोपटं एका बाजूला आहेत आणि सरकारनं अशा विशालकाय झाडांना मार्किंग केलंय. यावरून वाद उद्भवल्यानंतर आता मंत्री महाजन आम्ही झाडं नव्हे तर रोपटे तोडणार असल्याचं सांगतायत. आता रोप, रोपटे आणि झाड याचा फरक स्वतः शेतकरी असलेल्या महाजनांना कळत नाही का, असाही संभ्रम निर्माण झालाय. आणि करणं अपरिहार्य आहे. आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील. आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. आणि मोठी पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.